हे नागपूरच्या दीक्षाभूमीचा परिसर आहे आणि या ठिकाणी दुरून दुरून लोक या महामानव डॉक्टर बाबासाहेब आणि तथागतांना अभिवादन करण्यासाठी ते पोहोचतात. नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये सुंदर अशी हे तथागताची प्रतिमा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि दूरदूरून जर लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचतात आणि हे सुंदर अशी दीक्षाभूमी हजारो लोकांनी संख्येने लोक इथे पोहोचतात आणि त्यांना अभिवादन सुद्धा करतात. ची प्रतिमा आणि तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागतांची आणि हे सुंदर अशी दीक्षाभूमी आणि दूर दूर लोक या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागतांना अभिवादन करण्यासाठी ते पोहोचतात आणि एक शांतीचा संदेश देणारे हे तथागत आधी आज आपल्या या ठिकाणी कृष्ण साहेबांनी ते सुंदर गाडी सुद्धा घेतली आहे आणि त्यांनी दीक्षाभूमीला त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागतांना यांना अभिवादन करण्यासाठी ते पोहोचले. आपल्या परिवाराला घेऊन इथं पोहोचलेले आहे आणि जनतेला एक संदेश सुद्धा देण्याचा त्यांना प्रयत्न केला आहे की बाबासाहेबांच्या अधिकारामुळे आज मी सुद्धा एक गाडी घेतलेली आहे असा संदेश त्यांनी दिलेला आहे. कितीचं आहे दादा हे? 300. आणि हे कसं काय आहे? हे पण अच्छा ते वाचते का कसं काय? म्युझिक वगैरे कार्ड रीडर वगैरे दाखवा बरं करून. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आणि आज आपण नागपूरच्या या दीक्षाभूमी परिसरामध्ये पोहोचलो आहोत आणि इथे तुम्हाला एक सुंदर अशी कार दिसत आहे. कृष्णा दुबे यांनी ही कार घेतलेली आहे आणि आज या आपल्या परिवारांसोबत या नागपूरच्या या दीक्षाभूमीमध्ये इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागतांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहे आणि त्यांच्या परिवारांच्या वतीने इथे सुंदर एक गाडी घेण्यात आली आहे आणि ज्याप्रमाणे नवीन वर्ष सुद्धा येत आहे आणि नवीन वर्षामध्ये त्यांनी जी गाडी घेतलेली आहे आणि आपल्या परिवाराला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागतांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहे आणि एक संदेश हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देण्यासाठी ते इथं पोहोचले आहे. कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून हक अधिकारांच्या माध्यमातून आज लोकांपर्यंत हा संदेश जाण्यासाठी, कारण की महामानवच्या या संविधानाच्या माध्यमातून आज त्यांच्या घरातल्या व्यक्तीच्या हक अधिकाराच्या माध्यमातून एक सर्व्हिस सुद्धा लागली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी एक सुंदर अशी गाडी घेतलेली आहे. आपल्या चॅनलशी जुळलेले आहे. जाणून घेऊया त्यांचे काय सांगणं आहे. थेट चॅनलशी कृष्णा दुबे साहेब जुळलेले आहे आणि आज त्यांनी तुम्ही पाहू शकता सुंदर अशी गाडी घेतलेली आहे आणि आज आपल्या परिवाराला घेऊन इथं पोहोचले आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागपूरच्या या दीक्षाभूमीमध्ये ते पोहोचले आहे आणि अभिवादन केल्याप्रमाणे थेट आपल्या चॅनलशी जुळलेले आहे. एक जनतेला संदेश द्यायला ते आपल्या चॅनलशी जुळलेले आहे. काय सांगणार जाणून घेऊया. सर आपला परिचय सांगा, काय सांगणार विशेष? सर्वप्रथम नमो बुद्धाय. जय भीम. मी आपल्या चॅनलला हे जे आहे मी कृष्णा दुबे आहे आणि मी गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालेला आहो. हे सर्व बाबासाहेब आणि भगवान बुद्धाच्या विचाराने जे प्रेरित झालेलो आहोत आम्ही. आणि सध्या माझं जे काम आहे ते VIP-JP या सोशल ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनशी मी रिलेटेड आहो आणि आम्ही सर्व लोकांनी जे अन्याय अत्याचार होतात त्या माध्यमातून आमच्याकडे जे प्रकरणं येतात त्या प्रकरणाचा न्याय निवाडा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत झटत असतो. आम्ही जे आहे सर्व बाबासाहेबांनी आणि भगवान बुद्धाच्या विचारांनी सर्व आमचा पूर्ण परिवार आहे. हा माझा आपला मुलगा आहे, हा
हा बी आपला एमटेक आहे आणि टाटा टेक्नॉलॉजीमध्ये आपला चांगल्या हायर पोस्टवरती आहे. हा माझा आपला मोठा मुलगा आहे विपिन दुबे, हा सुद्धा आपला BE असून आपला BE MBA असून टाटा आपला MSCB मध्ये आपला नोकरीला आहे. हा पण उच्च पदावर आहे. ह्या माझ्या सूचना आहेत, ह्या पण उच्च पदावर आहेत, ह्या पण BE आहेत. ह्या माझ्या मिसेस आहेत. हा माझा लहान मुलगा यांनी पण कंपनी आपली उघडलेली आहे, स्टार्ट केली आहे. हे सर्व बाबासाहेबांच्या आणि भगवान बुद्धाच्या विचाराने प्रेरित होऊनच आम्ही इतपत आपली प्रगती केलेली आहे असं मी आपल्या धम्मबंधूंना सांगू इच्छितो. आणि आम्ही हे आपल्या प्रयत्नाने हे कार पण खरेदी केलेली आहे. लोक आपला श्रद्धाजय म्हणून अनेक आपला देवळात जातात, परंतु आमची श्रद्धा दीक्षाभूमीवर असल्यामुळे आणि संविधानावर असल्यामुळे आम्ही प्रथम दर्शन ह्या दीक्षाभूमीचं घेतलेलं आहे असं मी या ठिकाणी आपल्या धम्म बांधवांना सुचवू इच्छितो. जय भीम, नमो बुद्धाय. एक आपल्याकडे मान्यवर साहेब जुळले होते आणि आज आपल्या परिवाराला घेऊन आज त्यांनी आपल्या परिवारासोबत नवीन गाडी घेतली आणि त्यांनी आपल्या परिवाराला घेऊन नागपूरच्या दीक्षाभूमी या परिसरामध्ये येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागतांना यांनी अभिवादन केलं आहे. दूर दूर लोक या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागतांना अभिवादन करण्यासाठी ते पोचतात आणि एक शांतीचा संदेश देणारे हे तथागत